म्हटलेलं आहे। महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की नवीन मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी सर्वच जण जातात। नागपुरात सध्या अधिवेशन सुरू आहे। संजय शिरसाटजी देखील आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरून जोडलेले आहेत। संजय शिरसाटजी, आपण पाहतोय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे फडणवीसांच्या भेटीसाठी सध्या दाखल झालेत। 10 ते 15 मिनिटं चर्चा झाली। तुमची काय प्रतिक्रिया? उद्धव ठाकरे साहेब जर सीएमला भेटत गेले तर त्यात काही गैर नाहीये आणि असाच समंजसपणा राजकारणी लोकांनी दाखवायला हवा। निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना जे काही टोमणे मारणे, त्यांच्यावर टीका करणे, खालच्या पातळीवर जाऊन बोलणे, हे जे काही होतं तो राजकारणाचा भाग सोडून आज ते भेटायला गेले, त्याचा आनंद आहे। काय चर्चा झाली काय नाही झाली हा भाग जरी वेगळा असेल तरी समंजसपणा जर हाच पूर्वी जर दाखवला असता तर चित्र काही वेगळं झालं असतं। परंतु सवेरे जे काही होतं मला म्हणजे त्यांना काय म्हणता येईल, त्यांना झाली की नाही या राजकारणामध्ये आपल्याला सर्वांच्या बरोबर राहावं लागेल, हे काही कमी नाही। धन्यवाद संजय शिरसाटजी, तुम्ही TV9 शी बोललात त्यासाठी। तर ही जाणीव आधी व्हायला हवी होती अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी बोलून दाखवलेली आहे। आता त्यांना समजलेलं आहे की आपल्याला राजकारणात असं राहावं लागणार आहे सर्वांना सांभाळून, असं देखील टोला संजय शिरसाट यांनी लगावलाय। अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेत। आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। सध्या ते उद्धव ठाकरे यांना भेटायला गेल्यानंतर 10 ते 15 मिनिटं चर्चा झाली। त्यानंतर विरोधी पक्षनेते पदाबाबत फडणवीसांच्या भेटीनंतर आता ठाकरे हे नार्वेकरांच्या भेटीसाठी देखील पोहोचलेले आहेत। अनिल परब आणि आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्या सोबत आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य उद्धव ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीला गेले त्यावेळेचे 10 ते 15 मिनिटं चर्चाही झालेली आणि त्यानंतर फडणवीसांच्या भेटीनंतर ठाकरे हे नार्वेकरांच्या भेटीला गेले। विरोधी पक्षनेते पदाबाबत ठाकरेंची फडणवीसांसोबत आधी चर्चा झाली आणि त्यानंतर ते आता नार्वेकरांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत।